एक प्रश्न एक गुण. एका जंगलात 2 वर्षापूर्वी आंब्याचे 30,000 वृक्ष होते. दरवर्षी शेकडा 6 प्रमाणे वृक्षतोड झाली. तर आज जंगलातील झाडांची संख्या किती? बघा मित्रांनो, हा पण प्रकार तोच आहे ज्याच्यात लोकसंख्येमध्ये वाढ किंवा घट होते. त्याच प्रकारावर हे गणित आधारित आहे. तर आपण आता परत तितके डिटेलमध्ये नाही घेऊया, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, हे गणित कसं सॉल्व्ह करायचं. 2 वर्षापूर्वी आंब्यांची किती झाडं होती मित्रांनो? एकूण झाडं ऑलरेडी किती दिली होती? 30,000. लक्षात आलं का? 30,000 झाडं होती, ठीक आहे. 30,000. तर आपल्याला हे 30,000 काढायचे आहे. 30,000 किती टक्के काढायचे? बघा, दरवर्षी शेकडा 6 प्रमाणे म्हणजे 6%. शेकडा 6चा अर्थ झाले मित्रांनो 6%, ठीक आहे. आणि काय होत आहे मित्रांनो? वृक्षतोड झाली. म्हणजेच काय झाली? वृक्षतोडचा अर्थ घट झाली, झाडांच्या क्वांटिटीमध्ये घट झाली, म्हणजे कमी झाले ते झाडं कट केल्यामुळे. तर आता आपल्याला 6% घटचा अर्थ काय झाला? 100% वजा 6%. म्हणजेच किती झाले मित्रांनो? 100 वजा 6 94. तो आपल्याला याचे 94% काढायचे, ठीक आहे. हे किती वेळा झालं? एकदा सॉल्व्ह केलं आपण. हे किती वेळा करायचे? दोनदा. 2 वर्षापूर्वीचं आहे ना, तर हे 1 वर्षानंतरचं किती झाडं कमी झाले ते आहे. पण आपल्याला दोनदा करायचे, तर मग परत काय करायला लागेल मित्रांनो? याचे, हे जे गणित दिसत आहे ना, 30,000चे 94%, याचे काढायचे आपल्याला. लक्षात घ्या. आता तुम्हाला याचे किती टक्के काढायचे? परत 6%ची घट झाली. तर आपल्याला 100 वजा 6 तेच 6%ची घट म्हणजे 100%. एकूण 6% वजा केले म्हणजेच 94%. तर याचे परत 94% काढायचे, ठीक आहे. फक्त आता हे जे इक्वेशन आहे ना, तुम्हाला हे बनवता आलं पाहिजे. एकूण दिलेले झाडांची संख्या इथे 30,000, याचे 94%. ते 94 कसे आले मित्रांनो? 6%ची घट झाली म्हणून 100 वजा 6 केले, तर हे आले 94, ठीक आहे. मग परत किती? 2 वर्ष दिलेले, परत 6%ची घट आहे म्हणून इथे पण 100 वजा 6 आले, परत 94%. आता तुम्हाला फक्त हे सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा, चेचा अर्थ काय झाला मित्रांनो? गुणाकार. परत चेचा अर्थ काय झाला मित्रांनो? गुणाकार. पर्सेंटेजच्या जागेवर काय यूज करत असतो मित्रांनो आपण? 1/100. परत इथे पर्सेंटेजच्या जागेवर आपण काय यूज करत असतो मित्रांनो? 1/100. बस, हे 2 शून्य कटले, इथले 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, परत हे आणि हे 2 शून्य कटले. तर उरलं काय मित्रांनो? 3 गुणेला 94 गुणेला 94. फक्त आता यांचा गुणाकार. बघा, आता 94 गुणेला 94 म्हणजे काय आलं मित्रांनो? 94चा वर्ग. तर आपल्याला 94चा वर्ग वैदिक मॅथ्सचा तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघा. तर वैदिक मॅथ्सचा वर्ग कसा करतो आपण मित्रांनो? एककचा वर्ग, 4चा वर्ग काय आला मित्रांनो? 16. दशकचा वर्ग, 9चा वर्ग काय आला मित्रांनो? 81, ठीक आहे. याचा पण वर्ग आणि याचा वर्ग. त्याच्यानंतर काय करतो आपण? 9 गुणेला 4 गुणेला हे 2 म्हणजे काय आले? 4 9 जा 36, 36 गुणेला 2, ठीक आहे. 4 9 जा 36 गुणेला 2. तर यांचे गुणेला 2 म्हणजे काय आले मित्रांनो? 36च्या दुप्पट. म्हणजेच किती आले मित्रांनो? 30 आणि 30 60 70 72. समजलं का? तर हे 72 काय करतो आपण? एक स्थान सोडून म्हणजे एकक स्थान सोडून याच्यात ऍड करतो 72, ठीक आहे. बघा, ज्यांना हा गुणाकार लक्षात येत नसेल त्यांना काही घाबरायची गरज नाही. तुम्हाला जर येतच नाही तर तुम्ही तो व्हिडिओ बघा आपला, वैदिक मॅथ्सवाला, वर्ग आणि गुणाकार कसा करतो, किंवा नॉर्मल 94 गुणेला 94चं उत्तर काढा तुम्ही. समजलं का मित्रांनो? बेसिकनी काही प्रॉब्लेम नाही शब्दाला जर येत नसेल तर. यांची बेरीज करा. 6 अधिक काहीच नाही म्हणजे 6, 2 अधिक 1 3, 7 आणि 1 7, सॉरी 7 आणि 1 किती झाले मित्रांनो? 8, आणि इथे 8. 8836. बघा, इथे ऑप्शन शोधू नका 8836, कारण की ह्या 94चा फक्त वर्गाचं उत्तर होतं मित्रांनो. 8836 याची तिप्पट करायची आहे मित्रांनो. म्हणजे काय? 6 3 याचा गुणाकार करायचा म्हणजे 6 3 18 8, हातच्याला 1, 3 3 9, 9 अधिक 1 10 0, हातच्याला 1, 8 3 8 3 24, 25 मित्रांनो 5, परत हातच्याले 2, 8 3 24, 25 26 म्हणजे किती झाले? म्हणजे 26508. 26508 हे आपलं असायला पाहिजे फायनल आन्सर. ऑप्शन बघावर मित्रांनो, 26508 ऑप्शन बी आहे मित्रांनो. समजलं का मित्रांनो? काहीही घाबरायची गरज नाही. बेसिक कन्सेप्ट क्लिअर ठेवा. तुम्हाला प्रत्येक गणित जमेल आणि प्रत्येक आपलं घेतलेलं गणित परीक्षेत आलेलं गणित आहे.